बनवणार आहोत चना मसाला। तर त्यासाठी मी इकडे चना बॉईल करतानाच इकडे कांदाही बॉईल करून घेतलेला चण्यामध्ये, आणि इकडे टमाट्याची थोडीशी ग्रेव्ही आहे, आणि हेच थोडेसे मी गरम मसाले म्हणजे जसं तिखट, थोडंसं हळद, गरम मसाला आणि धना जिरा पावडर। आता आपण स्टार्ट करू। मी हा बॉईल केलेला कांदा आहे तो आता मी यात घालणार आहे। मला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं तेलामध्ये। बघू शकता मस्त असा आपला कांदा शिजला आहे। आता आपण थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालूया। मस्त असं अद्रक लसूण पेस्ट आपल्याला घालायचं। आता यात आपण टमाट्याची ग्रेव्ही टाकून घ्यायची। माझ्याकडे रेडीमेड होती त्यामुळे मी काही टमाट्याची ग्रेव्ही केली नाही। आता यातच आपल्याला सगळे आपले मसाले घालून घ्यायचे। गॅस थोडा स्लो ठेवायचा, नाही तर मसाले लागतात ना। पाणी थोडा पतला आता आपण हे बॉईल केलेले चणे यात घालून घेऊ। मस्त आपण एकजीव करून घेऊया। आणि मी यात थोडेसे चणे वाटून घेतलेले, मिक्सरला बॉईल केलेले चणे, आता मी ते घालून घेते, जेणेकरून आपल्या चण्या मसाल्याला मस्त असा घट्टपणा येतो आणि खायलाही खूप छान लागतात, चविष्ट। बघू शकता काहीच आपण म्हणजे ग्रेव्ही करून घातलेले नाही, पण चणे आपण जे बॉईल केलेले होते ते थोडेसे वाटलेले आहे ना, त्याच्यामुळे घट्टपणा आला। आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ लास्टलाच घालायचं, कारण की कसं आपल्याला सुक्का बनवायचं असतं ना, जास्त नको पडायला, त्यासाठी आपण व्यवस्थित असं घालून घेऊ। बघू शकता खूप छान असा कलर आला। आता मी याला 2 मिनिटासाठी शिजवून घेते।